मी काय म्हणतो जिजा येडे का रे? मी काय म्हणतो जिजा आपण ह्या दोघांना ना दवाखान्यात नेऊ. तू एकटाच जातो का? आम्ही बी येतो काय असं एकटाच जातो का? जेवायला चाललो ना तिथे कंदुरी आहे तिथं या सर्वजण. अरे त्या दवाखान्यातली नस माझ्या ओळखीची आहे म्हणून तिथं जातोय. आणि तुझी ओळख नाही का त्या गावातल्या मोठ्या नेत्याच्या घरी? तू तिथं जात जा. कोणता मोठा नेता रे? ते कळल तुम्हाला, हळूहळू कळल तुम्हाला. आणि हा प्रश्न महत्वाचा आहे, हा प्रश्न आधी सोडवा. पण मी काय म्हणतो सुरजा, दवाखान्यात गेल्यानं होतील का लेकर मला? का बस तुम्हाला हेच कळत नाही कुठे नेलेले आणि कुठे गेलेली लेकर होते. याला कळतच नाही. नाही म्हणजे हे करू करू दमलो मी, आता ते करू करू अजून दम लागून म्हणजे झालं म्हणायला. काम करावंच लागतात आणि काम केलं की थकवा लागतो. थकवा लागला की इसावा घ्यावा लागतो. इसावा घेतला की पुन्हा कामाला लागतं. असं असतंय. जिजा काय म्हणाले तुम्ही? अरे बाबा नियमित डोक्यात तेच कर तुमच्या. आता काम केल्याने कसं आहे माणूस काय होतो थकवतो. इसावा घातल्याने काय आहे पुन्हा उभारीने उठतो. असं येते असं सांगा ना. तेच तर म्हणतो मी. बघा ए पाठी जो तुम्ही घाबरू नका. तुमच्या सोबत आम्ही आहेत ना. तुम्हाला लेकरू पर आम्ही सोबत असतो. आम्ही तुमच्या आणि सविता वहिनी तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं. तुम्हाला लेकरू व्हाव यासाठी अख्खं गाव झटल, गाव झटल असं म्हणायचं होतं. काना मागच पेटत बाई. चला आपापले काम आवरा. चला बरं निघो. येऊ का मग? येतो. बघा भाऊ टेन्शन नका घेऊ. तुम्ही घाबरायचं नाही. तुम्ही आपलं काम करत राहा बरं. चला धोतर वर का चला घरात. आता त्याला काय होतं? बाई मरणाच्या दारातून मी आलो. मी मेलो असतो ना तर स्वर्गात गेलो असतो. खरं स्वर्ग इथंच आहे. चला घरात दाखवते. कुठं चाललास? शेताकडे जाऊ लागलो. घरची कामं झाली का सगळे? घरची कामं मी कशाला करू? घरची कामं बायको आहे ना घरी करायला. बायको एकटीच कामं करते का सगळे? पण काय कामं अशी असते दोघा बिगर होत नाही. बरं बरोबर आहे की नाही रे? झालं का तुमचं? येऊ मी? अरे थांब ना इकडे, तुला बोलायचंय. ये बस बस बस, तुला महत्वाचं बोलायचं तुला. काय बोलायचं? पक्या तुला काय गरज होती का रे आत्महत्या करायला जायची? काय करावं मग? आत्महत्या केल्यावर कुठं प्रश्न सुटत असते का रे? म्हणून तर केलं नाही ना. हे बरं केलंस बघ. आजकाल लगीन झालं की वर्षात लेकर व्हायले पोरायला. पण याला कसे लेकर नाही व्हायले तेच कळत नाही मला. मला तर वाटते कुठं तरी काहीतरी चुकतंय. काहीतरी चुकते म्हणून तर लेकर होत नाही. पक्या तुझं काय चुकते ते तुला तरी कळायले काय? अहो ते तर कळणार गेले ना काय चुकायले ते. ओके, तुझी टायमिंग तर बरोबर आहे ना? टायमिंग म्हणजे किती वेळ चालते तुझं काम? बरोबर चालते ना? 10-15 मिनिटं चालतं. अरे मग चांगलं आहे की. एवढं चांगलं चालते तर मग लेकरू का होत नाही याला? तेच मला कळणार गेले. तुझं पाणी कसं आहे रे? पाणी एकदम फुल आहे. म्हणजे काय 24 तास पाणी असतं. अरे तुझ्या शेताच्या बोरचं विचारत नाही मी. मग तुझ्या बोरच्या पाण्याचं विचारतो. मया बोरच्या पाण्याचं? अरे त्या बोरच्या. हो आता काय ते मी मोजमाप लावून बघितलो काय? उगा काय बोलायचं आपलं? अरे तर एखादी वेळेस बघायचं हातावर घेऊन पाणी घट आहे की पातळ आहे. पातळ असेल तर लेकर होत नाही. बरं काय बोलतात करावे? काही तोंडाला येईल ते बोलायला. आई बोलत नाही, अनुभव आहे म्हणून सांगतो तुला. तू मसोबाला तंदुरी कर, बकरा काप, तुला पोरग होते बघ. हो आता काय मला लेकरं व्हावं म्हणून मुक्या प्राण्याचा जीव घेऊ मी? तू एकदा करून तर बघ. हे बघा मला ते तसलं काही करायचं नाही. येतो मी. ते माळकऱ्याच्या घरचं पोरग आहे, त्याला कुठं कंदुरी कर म्हणतो? याला कुठं खाय म्हणायलो? आपल्यासारखे खाल्ले असते की. ते जोड बिघडून गेला. जोड बिघडून गेला, गेला चान्स आता म्हणून. जाऊ दे. काय
ते खरं आहे का? काय? तो जीव द्यायला गेला होता म्हणे. हो, खरं आहे. एवढा त्रास कशाला द्यायचा नवऱ्याला की त्याने जीव द्यायला जावा? अक्का आता तुम्हाला काय सांगू, काय त्रास आहे. काय त्रास आहे सांगितलं तर कळेल ना आम्हाला. अहो जिथं जावं तिथं वाजवटी म्हणून अपमान सहन करावा लागतो. अहो काल सख्या बहिणीची ओटी भरायला गेली तर तिच्या सासूने मला ओटी बी भरून दिली नाही, वांजुटी आहे म्हणून. अंगण झाडायला घराबाहेर निघाली तर बायका दारं लावून घेतात. सकाळ सकाळी अशा वांजुटीचं तोंड नाही पाहायचं म्हणून. पण त्या वंश बुडवीचं काय तोंड पाहू. आता तो कुठं कार्यक्रमाला बी बोलवायला गेलेत. होय ग, म्हणून काय नवऱ्याला त्रास द्यायचा काय? होय, त्यांना नाही द्यायचं काय, गावातल्या लोकांना देऊ का? त्यांना चांगलं करता येत नाही म्हणून होते हे. चांगलं करता येत नाही म्हणजे त्याला अजून चांगलं करता येत नाही? अहो तसं नाही आत्या, येतंय करता पण लेकर होत नाही त्याचा काय फायदा. अगं सविता, सगळी चूक त्याचीच आहे का? तुला असं वाटतंय का? मग कुणाची आहे? अगं तू पण कुठं चुकत असशील. काय चूक होतीये माझी? प्रत्येक वेळेस काय बाई माणसाचं चुकतं का? गडी माणसाचं पण चुकत असेल ना. आता लेकर होत नाही त्यात माय काय चूक आहे? अगं गडी माणसं नुसतं सांगकामे असतात. सांगकामे कसले? इशारा काम करतात. हो, नुसतं डोळ्याच्या इशारा गुमानं काम करतात. त्याने कुठे लेकरू होत आहे? हा, हिला फक्त लेकरू व्हायचं सांगा, बाकी काय बी सांगू नका. मला त्याचा अनुभव असताना मीच सांगितलं असतं, पण मला त्याचं काय माहित नाही. बरं सविता, मला एक सांग बरं, काय? तुझं समाधान होते का? जोपर्यंत लेकरू होत नाही तोपर्यंत माझं समाधान काही होत नाही. अगं माझे माय, तुझं समाधान झाल्यावर आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्यावर लेकरू होतंय. मग सांग मला नेमकं घोडं कुठं अडतंय बरं? घोडं कुठंच अडत नाही, समजा बरोबर आहे आमचं. अगं नेमकं काय चुकतंय तेच विचारते मी तुला. अहो तेच कळत नाही. होय ग, कोणी देवाला नवस बिवस बोलली होतीस काय तू? नाही. नाही नाही बोललीस तर बोलून बघ. त्या रवीनाला नवसानीच पोरगं झालंय. मला नको सांगू त्या रवीनेचं कौतुक. मला माहित आहे कसं झालं लेकरू तिला. कसं झालं ग? तिनं माणूसच बदललाय. कोण आहे तो? तो ठोक्याचा शरद. शरद ठोके? शरद ठोके काय आणि ठोक्याचं शरद काय? काम येतच. तू पण तसंच करतीस का? ए काय कोणाला बी काय सांगा लागले, सल्ले द्यायला लागले. अगं पण लेकरू तर व्हायला पाहिजे ना. होय ग, आपण ते करून देऊत ना. बाया आपण बाया बाया लेकरू केल्यानं होईल का बरं? आपल्याला काय होणार आहे? अगं ते बी बरोबर आहे. मी काय म्हणते, मार्गदर्शन करू आपण तिला. असं म्हणतेस वय? सविता, तुझ्या सासू सासऱ्यांचा कोणता न फेडलेला नवस आहे का? अहो आत्या, मला काही विश्वास नाही त्याच्यावर. मला नाही माहित त्याचा काही. म्हणजे आता तुझा फक्त रेटारेटीवरच विश्वास आहे म्हणायचं? नाही हो आत्या. अगं तसं कसं? मोठी माणसं सांगतात म्हणजे काहीतरी तथ्य असेल ना त्यामध्ये. अहो आत्या, मला काही त्याच्यावर विश्वास नाही, पण तुम्ही म्हणता म्हणून मी एकदा विचारून पाहते घरामध्ये. हा विचार विचार. हा, काही समजत नसेल तर आम्हाला विचार. हो. बर चल सविता, काळजी घ्या, आम्ही येतो. येता मग. हा One, two, three, four. टवाळाची टोळी आली, टवाळाची टोळी आली, अग डोंबी सवाया टवाळाची टोळी आली, अग डोंबी सवाया टवाळाची टोळी आली, अग डोंबी सवाया टवाळाची टोळी आली. हाय झाली काय झाली, कुणावर काय आली, अग डोंबी सवाया टवाळाची टोळी आली, टवाळाची टोळी आली, टवाळाची टोळी आली, टवाळाची टोळी आली, टवाळ. हे काम नाही धाम नाही, माणसं येडी झाली, दारूच्या नादापायी हाडांची मोळी झाली, हाडांची मोळी झाली, हाडांची मोळी झाली, हाडांची मोळी झाली, हाडांची. गाव हे पाराच हाय लई बाराच, कोणीही कुणाकडं धावतय आपो. गाव हे पाराच हाय लई बाराच, कुणीही कुणाकडं धावतय आपो.